वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचारशक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टींची प्रेरणा मिळते. माझ्यासारख्या लहान बाळांनी नेहमी वाचावं व जीवनात मोठं मोठं बनावं. यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी ईश्वरी निलेश टोने, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदवी इयत्ता 4थी. मी आपल्यासमोर विषय मांडते आहे वाचन तर वाचन. मित्रांनो, वाचनाचं आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे. माणूस आपल्या पैशाने नाही तर आपल्या ज्ञानाने ओळखला जातो आणि म्हणून आपण सर्व लहान बालकांना वाचन प्रिय असावं. जे वाचले त्याचे मनन चिंतन करावे व जे समजले त्याचे लेखन करावे. वाचनाने आपल्या ज्ञानाची लांबी, रुंदी व उंची वाढते. वाचनाने जीवनातील अथांग ज्ञान प्राप्त होते व एक अलौकिक आदर्श व्यक्तिमत्व घडते. म्हणून म्हणते मित्रांनो, वाचन तर वाचन. मित्रांनो, वाचनामुळे आपल्या शब्दांची श्रीमंती व विचाराची प्रगल्भता वाढते. वाचनाने आपण इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहतो. जसे पेरले ते कधी ना कधी उगवणारच. अगदी तसाच मित्रांनो, लहानपणी झालेले वाचनाचे संस्कार मोठेपणी कधी ना कधी उपयोगात येणारच. म्हणून म्हणते मित्रांनो, वाचन तर वाचन. तोंडची शुद्धी स्नान ठेवते, धनची शुद्धी दान ठेवते. तोंडची शुद्धी स्नान ठेवते, धनची शुद्धी दान ठेवते. उसी तरह मनची शुद्धी प्रभावी अध्ययन ठेवते. चांगल्या वाचनाने जीवनातील भयागंडा, न्यूनगंड व अवगंड नष्ट होतो आणि माणसाचे जीवन पॉवरफुल, प्रोग्रेसिव्ह अँड सेन्सिटिव्ह बनतो. माणसातला आत्मविश्वास, आत्मसन्मान